आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या आमची माती आमची माणसाच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण एका प्रयोगशील शेतकऱ्याला भेटणार आहोत आणि त्यांनी जे काही आपल्या शेतीमध्ये नवनवीन उपयोग करून घेतलेला आहे किंवा नवनवीन प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगांविषयी जाणून घेणार आहोत आजच्या भागातून. आणि ही माहिती करून देण्यासाठी बदलापूर इथं वास्तव्याला असलेले श्री राजेंद्र भट आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. राजेंद्र भट यांची स्वतःची 5 एकराची शेती आहे. त्यांचं BSc ॲग्रिकल्चरमधून शिक्षण झालेलं आहे. वयाच्या 35व्या वर्षी नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेऊन ही शेती अत्यंत यशस्वीरित्या त्यांनी करून दाखवलेली आहे. आणि आपल्या शेतामध्ये त्यांनी जे काही नवनवीन प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगांविषयी आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा, आपण जी शेती करता ती नेमकी कोणत्या पद्धतीनं शेती करता? शेती पद्धतीचं नाव आहे सेंद्रिय शेती पद्धती. बरं. आणि ह्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार आपण ज्या भौगोलिक हवामानात राहतो, पाऊस कसा पडतो, जमीन कशी आहे, माझ्यात उपलब्ध पाणी किती, ह्याच्याप्रमाणे आमची पीक रचना बदलते. आणि ही सगळी पीक रचना सेंद्रिय पद्धतीने शेतीमध्ये येते. सेंद्रिय शेती पद्धती आणि सेंद्रिय शेतीनं उत्पादन करणं या दोन्ही वेगळ्या कन्सेप्ट आहेत का? हो. अन्नापासून सुगंधापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या शेतात झाल्या पाहिजेत. अच्छा. ही शेती पद्धती जी आहे जे सेंद्रिय शेती. अच्छा. म्हणजे पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्याच्यावेळी मन, आत्मा आणि प्राण, आणि ह्याचं विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सुगंधापासून औषधापर्यंत हे आपल्या शेतातनं तयार झालं पाहिजे. जमिनीची आरोग्य पत्रिका हा एक प्रकार त्यामध्ये असतो, तर त्याबद्दल काय सांगाल? आता प्रत्यक्षात काय माहिती आहे का, सगळ्या जमिनी चांगल्याच असतात. वाळवंटातही शेती पद्धती आहे. बरोबर. फक्त त्या हवामानाला अनुसरून आपण पीक लावलंय का, आणि तिथलं जे निर्माण झालेलं, निसर्गाने निर्माण केलं ते गवत समजा असेल तर गवत प्रचंड मोठं होतं आणि आपलं पीक वाढत नाही, कारण ते अनुकूल नसतं त्याला. बरोबर. तर ते आपण अनुकूल पीक जर लावलं तर ती शेती चांगली होते. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेमध्ये जमिनीचे 3 प्रकार आपण गृहीत धरतो विज्ञानानुसार. एक म्हणजे जमिनीची रचना काय, म्हणजे काळी माती आहे, तांबडी माती आहे, त्याला आपण भौतिक जमीन कशी आहे ते म्हणतो. त्याच्यानंतर जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय घटकांचं प्रमाण किती आहे, आणि जमिनीचा सामुक आहे म्हणजे pH. आता सगळ्यात खोय जो आहे तो जमिनीतल्या सेंद्रिय पदार्थांशी निगडीत आहे. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेमध्ये आपल्याकडे पिकांचे फेरपालट, रासायनिक तेव्हा नव्हतीच, पिकांची फेरपालट होती, जमिनीची पट ठेवण्याची पद्धत होती, शेतातलं सगळं काडी कचरा कसं खत करून शेतात घालत होते, त्याच्या सातत्याने सेंद्रिय कर्ब जमिनीतला टिकून राहत होता. जो जंगलामध्ये त्याला आपण ह्युमस म्हणतो सेंद्रिय कर्बाला, कुजल्यानंतर हा साधारण 5% अपेक्षित आहे. आत्ता आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये तो 0.1 किंवा 0.2 आहे. खूपच कमी आहे. त्याच्या हे जी जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करायची संकल्पना जी तयार झाली की याच्यावर सेंद्रिय कर्बी वाढला का, आणि सेंद्रिय कर्बामुळे जीवाणू वाढतात. सगळ्या चराच्या सृष्टीचं जे संवर्धन आहे हे मायक्रोब्स करतात. आपल्या शरीरामध्ये डायजेशन मायक्रोब्स करतात आणि आपल्या शरीरातल्या रक्तामध्ये ते जातं अन्न. तर हे मायक्रोब्स जमिनीमध्ये किंवा आपल्या पोटात किती आहेत याच्यावरती आपलं आरोग्य अवलंबून असतं. आणि ते आरोग्य चांगलं राहावं म्हणून पूर्वजांनी जेवणानंतर ताक भात खायला सांगितलंय. ताक हे बॅक्टेरियल डेव्हलपमेंट वाढवतं. तसं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढला की जमिनीतले मायक्रोफ्लोरा वाढतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये शब्द चांगला आहे की जीवाणू आणि बुरशी एकत्र करून मायक्रोफ्लोरा तयार झाला. हा मायक्रोफ्लोरा जेवढा जमिनीत जास्त असेल तेवढं तुमचं पीक चांगलं येणार आहे, म्हणजे वनस्पती चांगली वाढणार आहे, आणि चांगल्या वनस्पतीला चांगले फळ येणार आहेत. आणि निसर्गाच्या रचनेमध्ये चांगलं खाल्लं तरच पुढची प्रजा चांगली होणार, कारण वनस्पती हा पिरामिडचा पाय आहे. त्यासाठी तुम्ही वेगळे काही उपाययोजना? नाही, प्रत्यक्षामध्ये काय असं माहिती का की जेव्हा एकाच प्रकारची वनस्पती लावतो तेव्हा समतोल राखणं अवघड असतं. जेव्हा बहुविध वनस्पती असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात, तेव्हा त्याच्यामध्ये जमिनीमध्ये त्या वनस्पतीतनं सोडला जाणारे स्राव, कुठलेही सजीव सतत घेत नाहीत, डिस्चार्ज पण करतात. हे जे जमिनीत स्राव सोडतात त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोफ्लोरा जमिनीत वाढतात. जे उदाहरणार्थ की एका प्रजातीच्यावरती समजा मँजिरेना म्हणजे आंबा आहे, त्याच्यावरती 300 जातीचे कीटक असतात. मग कडुनिंबावरचा वेगळा, आवळ्यावरचा वेगळा, सीताफळावरचा वेगळा. हे जितके प्रजातीचे कीटक वाढतील तितकी बायोडायव्हर्सिटी क्रिएट झाली, तितकं वातावरण खूप छान झालं. नक्कीच. तसे जास्त वनस्पती लावल्या तर जमिनीचं आरोग्य आणि जमीन पिकं पण छान वाढतात. सिंगल क्रॉपिंगमध्ये कीड आणि रोग जास्त येतात, मल्टी क्रॉपिंगमध्ये येत नाहीत, खूप कमी येतात. तर त्याचं उदाहरण काय देऊ शकाल? म्हणजे आपण जर प्रत्यक्ष तुमचा अनुभव सांगितला, साधारण आपण असं विचार घेऊ की ते आम्ही
3 प्रकार करतो की एक सीझनल क्रॉप. आता सीझनल क्रॉपमध्ये समजा आपण वेलवर्गीय भाज्या करतोय, तर वेलवर्गीय भाज्या आपण मांडवावरती लावतो. बरोबर. तर मांडवाच्या खाली वेलवर्गीय भाज्या 9 फूट बाय 6 फूट 3 फूट अशा रोमध्ये 9 फूट अंतर असतं. मग मधली रिकामी जागा जी असते त्या मधल्या रिकाम्या जागेमध्ये आपण जमिनीमध्ये नांगरल्या त्या मधल्या जमिनीमध्ये 30 दिवसाचं पालेभाजी लावली. अच्छा. ती पालेभाजी पेरल्यानंतर त्याच्यामध्ये 2-2 फुटावरती ओळून कडधान्याचं 70 दिवसाचं कडधान्य लावलं. बरं. आणि 9 फुटावरती आळ्यांमध्ये आपले वेलभाज्या लावल्या. तर तिथे वेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, वेगळ्या प्रकारचे कडधान्य 70-80 दिवसात होणारी आणि वेगळ्या प्रकारच्या वेलभाज्या अशा सगळ्या एकत्र वाढू शकतात. हे जे आपण वेगळ्या प्रकारचे वनस्पती लावतो तेव्हा आपल्या कौटुंबिक गरजा भागतातच, अधिक रिस्क फॅक्टर डिवाइड होतो जितक्या प्रकारची पिकं असेल तितक्या ह्याच्यामध्ये. म्हणजे मला पहिल्या मनापासून पालेभाजीचं उत्पन्न सुरू झालं, म्हणजे मला तण काढायचा खर्च निघाला. बरोबर. जमिनीत त्याच्यातच मी कडधान्य लावलंय, त्याच्यातनं जमिनीत नायट्रोजन फिक्स झाला, मला कडधान्य मिळालं. तोपर्यंत माझ्या वेलभाज्या वाढल्या, मला वेलभाज्या मिळाल्या. अच्छा. दुसरा असतो समजा केळी लावली आपण, केळी किंवा पपई लावली, तर 6-7 3 वर्ष 4 वर्ष टिकते. त्याच्यामध्ये 6-7 फुटाचं अंतर आहे. मग याच्यामध्ये आपण काय पिकं घ्यायची, त्याच्यामध्ये मिरचीपासून गवतीच्या पण आपण सगळं घेऊ शकतो. त्याच्यानंतरचा प्रकार आला बहुवर्षीय झाडं, म्हणजे आंबा, नारळ. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार, एक म्हणजे पाण्याचं वनस्पती आणि एक बिनपाण्याच्या वनस्पती. आता नारळासारखं पीक असेल तर नारळाच्या खाली किमान 20 प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो. बापरे. म्हणजे नारळ, सुपारी, केळी, काळी मिरी, जायफळ, ऑल स्पाइसेस, लवंग, दालचिनी, कॉफी, कोको, हळद, अननस, पिंपळी, सुरण, वडीसाळू आणि खाली लिली वातावरण निर्मितीसाठी, फुलांसाठी. हे सगळी एकत्र गुण्यागोविंदाने खूप छान नांदतात. अच्छा. नारळाच्या वरती काळी मिरी चढते, म्हणजे नारळाचं उत्पादन नारळाचंही मिळतं आणि काळी मिरीचंही मिळतं. आणि हे सगळं युटिलायझेशन ऑफ स्पेस, म्हणजे वेगळ्या उंचीवरची वेगळी पिकं, युटिलायझेशन ऑफ वॉटर, युटिलायझेशन ऑफ मॅन पॉवर. जंगलामध्ये असं होतं की जमीन आच्छादणारं काही असतं, जमिनीच्या खाली काही असतं. बरोबर. जमिनीच्या वरती आधार घेणारं असतं, झुडपं असतात, वेली असतात, त्याच्यावरती मोठा वृक्ष असतो. तसं आपल्या शेतात रचना करता येईल का, ही रचना नक्की करता येते आणि त्यांनी सगळ्यांचं मिळून खूप उत्पादन छान येऊ शकतं. अच्छा. म्हणजे आता आमच्या आंब्याखाली आम्ही 4 प्रकारची पिकं घेतो. मोठ्या आंब्याखाली म्हणजे आंबा, आंब्याच्या खोडावरती काळी मिरी, 2 आंब्याच्या मध्ये सावलीत वाढणारी पिकं, म्हणजे हळद आणि अननस. म्हणजे आंबा जरी नाही आला, 1 वर्षाला आंबा आला तरी आम्हाला हळद, अननस आणि सुरण आणि काळी मिरी उत्पादन देणारी सगळे चांगलं असेल तर मला 100% नक्कीच प्रॉफिटच आहे. आणि यांनी जमिनीची सुपीकता वाढत जाते. मुख्य महत्वाचा घटक तो आहे की सातत्याने कंद पिकं जमिनीत लावल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढते. तर जमिनीत कंद पिकं लावणं आवश्यक आहे. आणि जंगलामध्ये सावलीत वाढणारे आणि उन्हात वाढणारे वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, तशा शेतीतही आहेत. आपण तसा विचार नाही केला की सावलीत काय वाढवूया, त्याचा जागेचा वापर नाही केला आपण. पाणी हा खूप महत्वाचा घटक त्याच्यासाठी असतो. तर मग पाण्याचं नियोजन आपण कसं करता? आता पाण्याच्या नियोजनामध्ये एक महत्त्वाचा घटक असा आहे की जमिनीमध्ये पावसाचं पाणी मुरलं पाहिजे. आणि मुरलेलं पाणी आपल्या शेतातनं बाहेर जाताना जर बाहेर जात असेल तर स्वच्छ पाणी बाहेर गेलं पाहिजे. एक केंद्र सरकारचे एक जमिनीचं काम करणारी संस्था आहे, त्यांचा अभ्यास असा सांगतो की 1 हेक्टर जमिनीमधनं जर समजा 1000 मिलीमीटर पाऊस पडला आणि जमिनीला 1 अंशाचा उतार असेल तर 16 टन माती वाहून जाते. आणि 16 टन म्हणजे नक्की काय, तर 10 बाहेरची खोली बांधून होते, एवढ्या त्याच्यात विटा तयार होतात. आता ही कॉल्ड टॉपसॉईल, म्हणजे ती तयार करायला 500 वर्ष लागतात आणि ती माती सतत आपली बाळाबरोबर बाहेर जाते. हे जरी आपण थांबवलं, म्हणजे पाणी जमिनीत मुरवलं, तर आपल्या जमिनीत ग्राउंड वॉटर लेवलही वाढेल, माती संधारण होईल, जलसंधारण आणि मृदुसंधारण दोन्ही होईल. आणि हे करण्याचे असे अनेक उपाय आपल्या शेतात आपण करू शकतो. मुख्य म्हणजे त्यातला एक महत्त्वाचा घटक की जमिनीची कमीत कमी मशागत करायची आणि जागेवरती सेंद्रिय घटक कुजवायचा. जर जागेवर कुजलं तर ते कार्बन डायऑक्साईड घ्यायला झाड आहे, त्याच्या झाडाचं ग्रीन हाऊस सारखं झाडाला कार्बन डायऑक्साईड जास्त मिळाला, झाडाची वाढ. जे पाणी सुटतं ते एन्झाईम्स आहेत, ते घ्यायला मुळे आहेत, त्याचाही फायदा होतो. आणि हे जमिनीवरचे आच्छादन झाल्यामुळे जमिनीमध्ये मायक्रोफ्लोरा खूप वाढतो. आपल्या डोळ्याला दिसणारा गांडूळ, जसं जंगलामध्ये वाघ म्हणजे जंगल परिपूर्ण, तसं शेतात गांडूळ म्हणजे शेत परिपूर्ण. ते गांडूळ आणि ते मायक्रोफ्लोरा जमीन पोरस करतात. आणि गांडुळांच्यामुळे गांडुळाच्या विष्ठा ज्या येतात त्याच्या गुठ्या गुठ्या असतात, म्हणजे मातीच्या कण एकमेकांना चिटकवले जातात. आणि हे आपल्या जमिनीमध्ये होत नाही. आता पाणी मुरत नाही, त्याचं नेमकं कारण काय सांगता येईल? नेमकं कारण म्हणजे त्याच्यातला महत्त्वाचा घटक जागेवरती सेंद्रिय कर्ब न कुरणं, म्हणजे सेंद्रिय घटक जे आहेत ते न कुरणं. आपण पूर्वज आपले काय करायचे की 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी जमीन पट ठेवायचे आणि तिथे निसर्गता वाढते वाढू देते तिथेच कुजायचं आणि तिथे अन्नद्रव्यांचा साठा व्हायचा, जमीन पोरस व्हायची.
पोकळ्या तयार व्हायच्या, झाडांची मुळं जमिनीमध्ये राहिली, ती कुजाला खूप जड आहेत, पाला लवकर कुजतो, बरोबर, फांद्या उशिरा कुजतात आणि मुळं त्याच्यावर उशिरा कुजतात. आता कुजवताना आपण खत करताना ॲरेबिक आणि इनॲरेबिक असे 2 जीवाणू वापरतो. बरोबर. तर ॲरेबिक जीवाणू जमिनीची सुपीकता वाढवतात आणि इनॲरेबिक असतात ते कंटॅमिनेशन करतात. अच्छा, तर आपल्याला ॲरेबिक बॅक्टेरिया वाढण्यासाठी वातावरणात दाबाने 3 फुटापर्यंत खाली ऑक्सिजन जाऊ शकतो, जमीन पोरस असेल तर. बरं, आणि पोरस करण्याचं प्रमाण, जमिनीमध्ये एखादा घटक कुजला तर अन्नद्रव्यांची स्थिरता आणि जमीन पोरस करणे दोन्ही कामं होतात. बरं, हे आपल्याकडे होत नाही आहे. आपल्याकडे जमीन वर्षानुवर्षे पिकाखाली आहे, ती सतत नांगरतोय. प्रत्येक शेतकरी स्वतःच्या शेतात हा प्रयोग करून बघा. नांगरलेल्या जमिनीतलं एखादं ढेकूळ घ्या, पाण्यात टाका, आणि न नांगरलेलं, कमीत कमी नांगरलेल्या जमिनीत एखादं ढेकूळ घ्या, पाण्यात टाका. 5 मिनिटांमध्ये हे ढेकूळ विरघळतं आणि जमिनीमध्ये ज्या उष्णतेने क्रॅक गेलेले असतात, भेगा गेले असतात, या भेगा ओलं झाल्यानंतर माती लगेच पॅक करून टाकते आणि जमिनीत पाणी मुरतच नाही. अच्छा, कारण हे मातीचे कण वेगळे वेगळे आहेत. बरं, जिथे कमीत कमी मशागत होते, गांडूळ असतात, तिथे मातीचे कण एकमेकांना बांधले गेलेत आणि ते बांधले गेल्यामुळे ते फक्त सेंद्रिय आम्लामध्येच विरघळतात, पाण्यात विरघळत नाहीत. त्याच्या पोकळ्या जमिनीत राहतात आणि पडणारा पाऊस सगळा जमिनीत जिरतो. आपण जर हे काम केलं नाही तर जलयुक्त शिवार काही दिवसांनी मैदान होतील. अच्छा, म्हणजे ते माझ्या शेतामध्ये जेव्हा वारा प्रतिबंध मी तयार करतो दक्षिण आणि पश्चिमेला, तेव्हा बाहेरच्यापेक्षा माझं वातावरण 5 अंशांनी कमी होतं. अच्छा, आणि ह्युमिडिटी 10 अंशांनी वाढते. म्हणजे उद्याच्या जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग जे होणार आहे, माझ्या शेतामध्ये टेम्परेचर कंट्रोल करणं माझ्या हातात आहे. इट्स कॉल्ड एज अ मायक्रो क्लायमेट. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. शाश्वत शेती ही संकल्पना तुम्ही आपल्या शेतामध्ये राबवलेली आहे, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. या शाश्वत शेतीमध्ये आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या लागणाऱ्या गोष्टी आपल्या शेतातून तयार करता आल्या पाहिजेत. अच्छा, म्हणजे पंचेंद्राने आपण उपभोग घेतो, त्या पंचेंद्राचे उपभोग तिथनं आपल्याला मिळाले पाहिजेत. म्हणजे नाकाला सुगंध आला पाहिजे, स्वयंपाकाला लाकूड मिळाला पाहिजे, कोळसा मिळाला पाहिजे. मला उद्या गॅस नाही, पंतप्रधान सांगायची गरज नाही की LPGला सबसिडी करून द्या. माझ्या शेताच्या बांधावरती मी जे झाड लावेन ते टेम्परेचर कंट्रोल करेल, वातावरण निर्मिती करेल, मला जळण देईल, जमिनीत पाणी मुरवेल. माझ्या शेतात झाड असणं एक अतिशय आवश्यक गोष्ट आहे. मग ते झाड अन्न देणारं असेल, आंबा असेल, तर मला अन्नही मिळेल आणि जळणही मिळेल मेलेल्या फांद्यातनं. बरोबर. आणि त्याच्यासाठी वारा प्रतिबंधक भिंत म्हणून मी जेव्हा काही झाडं लावीन, त्यातनं मला औषधापासून जळणापर्यंत सगळं मिळू शकेल. बरं, मग शाश्वत जीवन पद्धतीमध्ये आपण त्या लाकडाने धूर होतो, ओके, आपण कोळसा करू, कोळशातनं स्वयंपाक करू, आपली औषधं तिथे करू, आपलं खत तिथे तयार करू, आपलं जण तिथे करू, आपल्या शेतीला लागणाऱ्या अवजारांसाठी काय झोपडीसाठी मांडव लागणारं लाकूड तिथे करू. उद्या माझ्या मुलाने फर्निचर करायचं ठरवलं तर त्याला लागणारं सागसुद्धा तिथे तयार करू. आणि हे सगळं करत असताना आपण आपल्या शेतापुरतं का होईना एक अभयारण्य तयार करू शकू. बरोबर, की ज्याच्याकडे वेगळ्या प्रकारचे पक्षी राहतील. आपल्या डोळ्याच्या सुखामध्ये फुलपाखरं उडणं आणि कानाला पक्ष्यांचा किलबिलाट येणे आवश्यक गोष्ट आहे. नक्कीच. आज आमच्या शेतात पक्षी नाहीत. पक्षी एक कीड नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. माझ्या शेतात जर पक्षीच येत नसेल तर मला कीड कशी कंट्रोल होणार. बरोबर. कारण प्रत्येक लहान पक्षी अंड्यावर ते पिल्लं झाल्यानंतर त्याच्या वजनाएवढं तो कीड खातो, पिल्लू. बरं. तर समजा 4 पिल्लं असेल आणि 25 ग्रॅमचं पिल्लू असेल तर 25 ग्रॅम त्याला दररोज खायला लागतं. एवढे किडे तो कीटक पकडतो तो पक्षी. तर ते पेस्ट कंट्रोल सगळ्यात चांगलं साधन पक्षी आहे. आता पक्ष्यांना राहायला माझ्या शेतात झुडपच नाही आहेत, ते येणार कसे, ते राहणार कसे. शासनाच्या ज्या अनेक योजना असतात किंवा त्यांची धोरणं काही वर्षांनी बदलत असतात सतत, तर त्याचा आपल्याला फायदा होतो का? त्याबद्दल काय सांगू? खूप होतो. काय आहे, 35 कोटी लोकसंख्येची आज 125 कोटी लोकसंख्या झाली. बरोबर. 70 वर्षात आपण 5 पटीत गेलो. अगदी. अन्नधान्यातही 5 पटीत गेलो. आपण निर्यात करायला लागलो. हे सगळं करण्याकरता शास्त्रज्ञ, शासन आणि शेतकरी आणि कृषी विभाग ह्या सगळ्यांनी मिळून काम केलं, त्याच्यावर हे झालं. आता हे तुम्ही जसं सांगितलं की शासनाच्या वेगळ्या धोरणांप्रमाणे ते धोरणं बदलत जातात. आताचं धोरण आहे की
अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्न. हं. आता सुरक्षित अन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातनं केंद्र शासनाने आत्माच्या अंतर्गत प्रत्येक अख्ख्या देशभर प्रक्रिया चालू आहे की 50 एकरचा एक शेतकरी गट प्रत्येक तालुक्यात किमान की जो सेंद्रिय पद्धतीने शेती करेल. बरं. यांचं 3 वर्षाचं त्यांनी बाइंडिंग आहे शेतकरी आणि शासनाचं. अच्छा. आणि त्यांनी शेतकऱ्यांना हमीपत्र देऊन द्यायचे. आणि महाराष्ट्रामध्ये 398 का 97 गट तयार झाले, गुळेले 50 एकर एवढं सेंद्रिय उत्पादन आपल्याकडे होणार आहे. आणि हे गाईडलाईन आहे, पुढच्या दरवर्षी वाढत जाणार आहे. ह्याच्यावर जमिनीची आरोग्य पत्रिका, सॉईल कन्झर्वेशन, क्रॉप रोटेशन, त्याच्यातनं सगळं सेंद्रिय पद्धतीने शेती करणं, सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन घेणं, हे सगळं त्यात आहे. त्यांना प्रशिक्षण पण आहे. आता हे शासनाची जेव्हा आपल्याकडे योजना येत आहेत त्या योजना आपण घेतल्या तर आपला फायदा आहे. नक्कीच. आसामपासून आंबा सुरू झाला, केरळपर्यंत गेला आणि गुजरातपर्यंत जाऊन थांबला. बरोबर. प्रवास त्याचा बरं का, आंबाने प्रवास केला स्वतः. आता ह्याच्यामध्ये 1400 कमर्शियल जाती आहेत. बापरे. आमची माती आमची माणसं. एक महत्त्वाची गोष्ट मला जाणून घ्यायला आवडेल की आजच्या तारखेला आपल्या शेतामध्ये साधारणपणे कोणकोणत्या पिकांची लागवड तुम्ही केलेली आहात आणि काय काय बघायला मिळेल तिथे? बापरे, अवघड आहे. साधारणपणे एक आपल्याकडे निसर्गाने प्रचंड काहीतरी दिलं आहे. हो. जे जगाच्या 12% बायोडायव्हर्सिटी भारतात आहे. बरोबर. आता या 12%मध्ये समजा आता आपण आंब्याचं उदाहरण घेऊ की आंबा म्हणजे मँजेरिना इंडिका. त्याच्यातल्या आपल्याकडे मँजेरिना इंडिकाच्यात मँजेरिनासारखे 13 फॅमिली आहेत. इंडिका त्यातला एक. बरं. त्यातले इंडिका इटेबल आहे. या इटेबल आंब्याचे असे तू हिमाचल, आसामपासून आंबा सुरू झाला, केरळपर्यंत गेला आणि गुजरातपर्यंत जाऊन थांबला. बरोबर. प्रवास त्याचा बरं का, आंबाने प्रवास केला स्वतः. आता ह्याच्यामध्ये 1400 कमर्शियल जाती आहेत. बापरे. 1400 आपल्याला माहितीच नाही. आणि या सगळ्यांचा संग्रह लखनौला सब ट्रॉपिकल रिसर्च स्टेशन आहे, तिथे 1400 जातींचा संग्रह आहे. बरं. ज्यांचं डॉक्युमेंटेशन झालं असं साधारणपणे 5000 आंब्याची जाती आहेत, ज्याला आपण रायवण म्हणतो. हो. आपल्याला 5-6 माहिती असतात. बरोबर. आता हे आंबे वेगवेगळ्या काळामध्ये येतात. म्हणजे दक्षिणेतला आंबा अक्षांश एकांशानुसार फळांचा पाऊस केरळ 1 तारखेला आला, उत्तरेला 15 जुलैला पोचला. तसं ते आंबा, फळं, फुलं सगळी वेगळ्या काळामध्ये पुढे पुढे सरकतात. तसं आपण नशिबाने महाराष्ट्र म्हणजे भारताच्या मध्ये होत. तर केरळचा आंबा संपताना आपला सुरू होतो. बरोबर. आणि उत्तरेतला सुरू होण्याच्या आधी आपला आंबा सुरू होतो. तसे आपण आंब्याच्या वेगळ्या जाती लावू शकतो. आम्ही आमच्याकडे शेतामध्ये 55 प्रकारचे आंबे लावलेत. वा. त्याच्यामुळे मग त्यात लोणच्याचा आंबा, मला लोणचं पण पाहिजे ना. बरोबर. मला रस पाहिजे, लोणचं पाहिजे, कापून खायला पाहिजे. तर 15 मे पासून आमच्याकडे 1 ऑगस्टपर्यंत आंबा असतो. बरं. म्हणजे माझे उपभोग घेण्याची सगळी तरतूद, सॅटिस्फॅक्शन झालं आपण म्हणतो की समाधान झालं बरं का. त्या व्यतिरिक्त आणखीन त्या व्यतिरिक्त नारळ, सर्व प्रकारचे मसाले, नारळ, औषधाच्या वेगळ्या वनस्पती, वेगळ्या प्रकारची पिकं. म्हणजे आता माझ्याकडे पेरूच्या 10 जाती आहेत, केळीच्या 15 जाती आहेत. आणि त्याच्यात भाजीसाठी केळी, वेफरसाठी केळी, पिकल्यानंतर खायची केळी आणि एक वेगळ्या प्रकारच्या वनस्पती. साधारण 250-300 प्रकारच्या वनस्पती आपल्या शेतात आपण लावल्यात. अरे वा. की ज्याच्यातनं जळणापासून अन्नापर्यंत, औषधापासून रुचीपर्यंत, स्वाद येण्यापर्यंत सगळं मिळू शकेल. सर, आजच्या या चर्चेच्या निमित्तानं आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? महत्त्वाचा एक संदेश की विष पिकवू नका, विष खाऊ नका आणि विष विकू नका. तर हे सगळ्यांनी प्रयत्न करा. माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपण शेती करू आणि आपल्या पुढच्या पिढीला चांगला ठेवा आपण पृथ्वीचा देऊ. या चर्चेच्या निमित्ताने मला एवढंच म्हणावंसं वाटतं की सरांनी जी खूप बहुमोल अशी माहिती दिलेली आहे ती खरंच खूप महत्त्वाची आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचं पालन करावं. सर, आपण इथं आलात आणि ही जी माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांबरोबर शेअर केली त्याबद्दल त्या सगळ्यांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.